गगनबावडा तहसील कार्यालय नेहमीच चर्चेत असतं, मात्र यावेळी रेशन विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे कार्यालय चर्चेत आलं आहे. तालुक्यातील अनेक नागरिकांच्या रेशन कार्ड दुरुस्तीचे अर्ज मागील वर्षापासून प्रलंबित आहेत. अनेक अर्ज तर थेट गायब झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. रेशन कार्डात नाव कमी जास्त करणं किंवा नवीन कार्ड मिळवण्यासाठी नागरिकांना महिने तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. सध्या रेशन कार्डमध्ये नाव वाढवणे किंवा कमी करण्यासाठी नागरिकांना वारंवार गगनबावडा तहसील कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. अर्जामध्ये त्रुटी असल्यास त्या नजरेआड ठेवून अर्जदारांना त्याची कल्पनाही दिली जात नाही. अर्जदार स्वतः चौकशीसाठी गेल्यावरच त्रुटी सांगितली जाते, तेव्हा महिने वेळ वाया जात असतो. या ढिसाळ व्यवस्थापनाचा फटका थेट सर्वसामान्य जनतेलाच बसत आहे. गेल्या 2 वर्षात पुरवठा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, परंतु परिस्थिती मात्र तशीच आहे. नागरिकांच्या संतापाला उत्तर देताना अधिकाऱ्यांकडून नेटवर्क प्रॉब्लेम, वीज पुरवठा खंडित किंवा सर्व्हर डाऊन अशा सबबी सांगितल्या जातात. प्रत्यक्षात मात्र जनतेचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात आहेत. रेशन कार्डावर नाव नोंद न झाल्यामुळे नागरिकांना शिधात मिळण्यात अडचणी येत आहेत. गरजू कुटुंबांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. वृद्ध, विधवा, दिव्यांग आणि गरीब कुटुंबाची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. शासनाच्या ढिसाळ धोरणांमुळे आणि तहसील कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे गगनबावड्यातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. आता तरी शासनानं तातडीनं लक्ष घालून नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी गगनबावड्याहून महादेव कांबळे.